एक पॉलिमर अजून आपला बाकी आहे घ्यायचा. आपण जवळपास 7 पॉलिमर घेतले त्याच्या अगोदर, बरोबर आहे. कोणते कोणते घेतले आठवा. पहिला घेतला होता टेफ्लॉन, दुसरा पॉलीएक्रिलोनाइट्राइल, तिसरा नायलॉन 6, नंतर नायलॉन 6, मग टेरिलिन, बरोबर. त्यानंतर नॅचरल रबर आणि नंतर गुना एस रबर, बरोबर आहे. एवढे घेतले. अजून एक आहे PHBV. PHBV इट इज ए बायोडिग्रेडेबल पॉलिमर. बायोडिग्रेडेबल म्हणजे काय? They can be decomposed by the micromolecules in atmosphere. Such polymers are called as a biodegradable polymer. निसर्गामध्ये आपोआपच ते डिस्ट्रॉय होऊन जातील, म्हणजे पर्यावरणाला त्याची हानी पोहोचणार नाही. त्याला काय म्हणायचं? बायोडिग्रेडेबल. तर जसं पॉलिइथिन, पॉलिप्रोपिन हे खराब होत नाही. 70, 80, 100 वर्ष ते तसेच राहतात निसर्गात. PVC झालं, पॉलिव्हिनिल क्लोराईड, आणि त्याचा पर्यावरणावर वाईट परिणाम होतो. आणि म्हणून हे नवीन संशोधन आलेले आहेत, नवीन पॉलिमर आहेत. हे कसे आहेत? बायोडिग्रेडेबल आहेत. म्हणजे काय? दे कॅन बी डिकम्पोज्ड इन द ॲटमॉस्फिअर बाय मायक्रोमॉलिक्युल्स. ठीक आहे. आता PHBV, इट इज अ कोपॉलिमर ऑब्टेन्ड फ्रॉम 2 डिफरंट मोनोमर. 2 वेगवेगळ्या मोनोमर पासून हा पॉलिमर तयार झालेला आहे. कोणते 2 मोनोमर आहेत पहा. COOH, CH2, CHOH आणि CH3. हे कार्बोनिल ग्रुप आहे, ऍसिड आहे, बरोबर आहे. किती कार्बन ॲटम आहेत? 1 2 3 4 कार्बन ॲटम असलेलं कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे कोण? त्याला आपण ब्युटॅनोइक ऍसिड म्हटलेलं आहे. ऍसिड मध्ये शेवटचा ई निघून जातो, OIC येतो. मिथॅनोइक ऍसिड, इथॅनोइक ऍसिड, प्रोपॅनोइक ऍसिड, ब्युटॅनोइक ऍसिड, पेंटॅनोइक ऍसिड अँड सो ऑन. मग हे कोण आहे? ब्युटॅनोइक ऍसिड आहे. IUPAC नेम पहा. 1 2 3 4. फंक्शनल ग्रुप ज्या बाजूनी सुरू झाला त्या बाजूनी नंबर दिला. तिसऱ्यावर आला हायड्रॉक्सी ग्रुप, म्हणून 3 हायड्रॉक्सी ब्युटेन इज रिप्लेस्ड बाय OIC ऍसिड. 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनोइक ऍसिड. हे झालं याचं IUPAC नेम. कॉमन नेम सिस्टीम नुसार हा कार्बोनिल कार्बन, हा अल्फा कार्बन, हा बीटा कार्बन. बीटावर OH ग्रुप आला म्हणून यालाच म्हणण्यात येतं बीटा हायड्रॉक्सी ब्युट्रिक ऍसिड. बीटा हायड्रॉक्सी ब्युट्रिक ऍसिड देऊ नाव मग याला बीटा हायड्रॉक्सी. कार्बोनिल अल्फा, बीटा, बीटावर OH ग्रुप आला, बीटा हायड्रॉक्सी ब्युट्रिक ऍसिड. बीटा हायड्रॉक्सी ब्युट्रिक ऍसिड हा एक मोनोमर. आणि पुढचा मेंबर आहे आता याचा, तो म्हणजे 3 हायड्रॉक्सी पेंटॅनोइक ऍसिड. त्याचा फॉर्म्युला काय होईल मग आता पहा. हा CH, हा CH2, हा COOH, इथे OH ग्रुप आला, हा CH2 आणि हा CH3, किंवा डायरेक्टली C2H5 लिहिलं तरी चालेल. 5 कार्बन ॲटम असलेला ऍसिड. आपण पहिला ऍसिड घेतलेला आहे फॉर्मिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड, प्रोपिऑनिक ऍसिड, ब्युट्रिक ऍसिड, व्हॅलेरिक ऍसिड, कॅप्रोइक ऍसिड. हे कॉमन नेम आहेत त्यांचे. सोर्स काय आहे त्यानुसार आपण असे नावं दिलेले असतात. हे कॉमन नेम. जसं याला आपण ब्युट्रिक ऍसिड बटर पासून तयार होतं म्हणून हे व्हॅलेरिक, व्हॅलेरम प्लांट रूट पासून तयार होतं म्हणून याचं नाव व्हॅलेरिक ऍसिड आहे. हे कॉमन नेम. मग कार्बोनिल कार्बन, अल्फा कार्बन, बीटा, बीटा हायड्रॉक्सी, बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ऍसिड. हे याचं कॉमन नेम झालं बीटा हायड्रॉक्सी
व्हॅलेरिक ऍसिड. आता IUPAC नाव द्यावर त्याला काय होईल पहा. पहिला कार्बन, दुसरा कार्बन, तिसरा, चौथा आणि पाचवा. तिसऱ्यावर OH ग्रुप म्हणजे कोण 3 हायड्रॉक्सी पेंटेन is replaced by OIC acid. हे झालं याचं IUPAC नेम 3 हायड्रॉक्सी पेंटॅनोइक ऍसिड. काही अडचण? बस हे दोन मोनोमर आहेत. नाव आले का लक्षात पहा बरं. या दोन मोनोमरचं पॉलिमरायझेशन आपल्याला आता करायचं आहे आणि पॉलिमरायझेशन होऊन आपल्याला हा पॉलिमर तयार झालेला दिसून येतो. पॉलीहायड्रॉक्सी ब्युट्रेट कोव्हॅलरेट असं नाव आहे त्याचं. पॉलीहायड्रॉक्सी ब्युट्रेट कोपॉलिमर ऑफ व्हॅलरेट. तर ते बीटा पॉलीहायड्रॉक्सी ब्युट्रेट कोव्हॅलरेट असं त्याचं लॉंग फॉर्म होत असतो. एवढं नाव लक्षात ठेवायला अवघड जातं म्हणून काय म्हणतात त्याला शॉर्टली PHBV. ब्युट्रेट म्हणजे ब्युटॅनोइक ऍसिड इस्टर आहे ग्रुप येतो याच्यामध्ये म्हणून ते ब्युट्रेट व्हॅलरेट शब्द वापरतात आणि हे पेंटॅनोइक ऍसिड आहे म्हणजे व्हॅलरिक ऍसिड. बस आता करा याचं पॉलिमरायझेशन. नावं आली लक्षात. आता मी पॉलिमरायझेशन करतो. पॉलिमरायझेशन हे n नंबर ऑफ मॉलिक्युल्स घ्या, हे पण n नंबर ऑफ मॉलिक्युल्स घ्या आणि फक्त वॉटर मॉलिक्यूल काढून टाका इथून आणि त्या जोडून एकमेकाला. ऍसिड मधला OH घ्यायचा, अल्कोहोल मधला हायड्रोजन घ्यायचा. वॉटर मॉलिक्यूल मी काढून टाकतो. आता n टाइम्स वॉटर मायनस वॉटर लिहून टाका. आता बघा हा झाला C डबल बॉन्ड O, समोर ऑक्सिजन, हा समोर CH, हा इथे कोण CH2 आणि CH3, समोर कोण येईल CH2, इकडचा OH आणि हायड्रोजन म्हणजे C डबल बॉन्ड O. इकडे चेन कंटिन्यू करा. आता इकडचं लिहा बरं. कुठून लिहिलंय मी हे. हा ऑक्सिजन कोणता, हा ऑक्सिजन. आता इथे आहे C डबल बॉन्ड O, हा C डबल बॉन्ड O, हा इथे CH2, नंतर CH, हा CH3. बा हा OH ग्रुप मधला H इकडे निघून गेला, H निघून गेला, इथे ऑक्सिजन आणि चेन कंटिन्यू करून टाका. टेकन n टाइम्स झालं हा PHBV. हा पॉलिमर तयार झाला. काय केलं लक्षात आलं का. फक्त वॉटर मॉलिक्यूल आपण बाहेर काढला म्हणजे कंपाऊंडचं नाव लिहिता आले, दोन्ही संपलं, फॉर्म्युला काढता आला की फक्त वॉटर मॉलिक्यूल काढून घ्या इथून. C डबल बॉन्ड O, हे बघा हा C डबल बॉन्ड O दिसला, हा ऑक्सिजन, हा ऑक्सिजन, हे CH, हे CH2 CH3, हा CH2 जसाच्या तसा. COOH मधून OH काढून टाका वॉटर मॉलिक्यूल, C डबल बॉन्ड O. एकन n टाइम्स इकडेही तसं, हा C डबल बॉन्ड O, हा CH2, हा CH, खाली CH3, H निघून गेला, हा ऑक्सिजन, काय मायनस n टाइम्स वॉटर काढून टाका. आता याचं पूर्ण नाव आहे पॉलीहायड्रॉक्सी. पॉली म्हणजे अनेक, पॉली बीटा हायड्रॉक्सी, पॉली बीटा हायड्रॉक्सी ब्यूटरेट को बीटा हायड्रॉक्सी व्हॅलरेट PHBV हे याचं पूर्ण नाव आहे. हे दोघांचं पॉलिमरायझेशन म्हणून पॉली शब्द आलेला आहे. तर असा हा बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहे. एकदा नजरेखालून घाला, संपले. एवढेच पॉलिमर आहेत तुम्हाला आता. हे पॉलिमर PHBV, इट इज अ कोपॉलिमर ऑफ 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनोइक ऍसिड अँड 3 हायड्रॉक्सी पेंटॅनोइक ऍसिड किंवा बीटा हायड्रॉक्सी ब्युट्रिक ऍसिड अँड बीटा हायड्रॉक्सी व्हॅलरिक ऍसिड, या दोघांपासून हा पॉलिमर तयार झाला. काय नाव झालं याचं, पॉली बीटा हायड्रॉक्सी ब्यूट्रेट. हे ब्यूट्रेट आलं इथे इस्टर म्हणून ब्यूट्रेट को पॉलिमर आहे कोणासोबत, बीटा हायड्रॉक्सी व्हॅलरेट. आता हे PHBV हे असं तयार झालं PHBV. हा PH हा B आणि हा V असं नाव दिलं त्याला. पॉली बीटा हायड्रॉक्सी ब्यूट्रेट को बीटा हायड्रॉक्सी व्हॅलरेट. तर असं हे PHBV हा पॉलिमर आहे.
तर हे बायोडिग्रेडेबल आहे असा हा पॉलिमर. तर आता आपल्याला इथे जवळजवळ 8 पॉलिमर आहे. एक त्याने नाव दिलेलं आहे नुसतं, त्याची प्रिपरेशन वगैरे काही नाही आहे, तर ती काही करू नका. 8 पॉलिमर आपल्याला माहिती झाले. 2 पॉलिमर तुम्हाला अभ्यासाला काढून टाकलेले आहेत, ते बॅकेलाइट आणि फॉर्मॅल्डिहाइड फिनॉल प्लास्टिक आहे. ते दोन्ही पॉलिमर तुम्हाला नाही आहेत, त्यामुळे ते करायची गरज नाही. आता या प्रकरणामध्ये काही डेफिनेशन आलेले आहेत, त्या आपण पाहूया. काल मला वाटतं मी डेफिनेशन पाठवल्या होत्या, त्या 5-6 डेफिनेशन, त्या डेफिनेशन करायच्या. एखादी डेफिनेशन, एक प्रिपरेशन, असं 3 मार्काचं हे प्रकरण राहील. मग आता हे मिटवू, नोट्स पाठवलेल्याच आहेत मी. आता पहा, काही शब्द येऊन गेलेले आहेत, काही सांगितलेले आहेत मी, ते फक्त रिवाइज करतो. डेफिनेशन विचारल्या जाऊ शकतात आणि एक्झाम्पल आपण आता घेतलेलंच आहे. त्या डेफिनेशन समजायला सोयीचं होईल तुम्हाला. आता बघा, पहिली डेफिनेशन घेतोय मी, ऍडिशन पॉलिमर. कोणाला म्हणायचं ऍडिशन पॉलिमर? ठीक आहे, पहिली डेफिनेशन, ऍडिशन पॉलिमर. Now these are the polymers which are obtained by the addition of monomers without losing any type of single or simple molecule. Such polymers are called as addition polymer. Here the empirical formula of monomer and polymer is same. बघा, addition polymer कोणाला म्हणायचं? The polymers which are obtained by the addition of monomer. जो मोनोमर आहे त्याची फक्त ऍडिशन होत जाते. 1 2 3 4 5 6 7 चालली चेन लांबत. आता मोनोमरचा जो फॉर्म्युला असतो तोच रिपीट होत जातो. म्हणजे जो रेशो असतो त्याला इम्पिरिकल फॉर्म्युला म्हटल्या जातं, की मूलद्रव्याचा रेशो काय मोनोमर मध्ये. जो मोनोमर मध्ये राहील तो जसाच्या तसा कुठे राहतो? पॉलिमर मध्ये राहतो. फॉर एक्झाम्पल, आपण हा घेतला होता पहिला टेफ्लॉन. टेफ्लॉन म्हणजे काय? हा झाला टेट्राफ्लोरोइथिलीन. काही अडचण? आता याचा फॉर्म्युला जर तुम्ही बघितला तर कार्बन आणि फ्लोरीन रेशो किती आहे? 1:2. एक कार्बन 2 फ्लोरीन, बरोबर आहे की? हे 2 आणि ते 4 म्हणजे 1:2. आता हा झाला इम्पिरिकल फॉर्म्युला. काय? CF2. याला काय म्हणायचं? इम्पिरिकल फॉर्म्युला. रेशो सांगतो कार्बन आणि फ्लोरीनचा. हाच रेशो तुमच्या पॉलिमर मध्येही कायम राहतो. कितीही मॉलिक्यूल एकमेकाला जोडले, हा झाला आपला टेफ्लॉन तयार. पहा, कोणी निघून गेला का याच्यातून? नाही, सरळ सरळ एक मॉलिक्यूल ऍड होत गेला, म्हणून याला काय म्हटलं जातं थोडक्यात? ऍडिशन पॉलिमर. पहा बरं, these are the polymers which are obtained by the addition of monomers. मोनोमरची ऍडिशन होत जाऊन हा पॉलिमर तयार होतो. अँड हिअर द इम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ मोनोमर अँड पॉलिमर इज सेम. आता इथे तुम्ही किती लॉंग चेन असली तर रेशो बदलेल का कार्बन आणि फ्लोरीनचा? नाही बदलत. एकाच 2. हे 100 कार्बन असतील तर फ्लोरीन किती येतील? त्याच्या दुप्पट. म्हणजे रेशो काय झाला? कायम झाला. याला म्हणायचं ऍडिशन पॉलिमर. मग पॉलिइथिलीन तसाच आहे. पॉलिॲक्रिलोनाइट्राइल तसाच आहे, कारण तिथे कोणीही कमी होत नाही. कोणताही मॉलिक्यूल निघून जात नाही. मोनोमरचं डायरेक्ट ऍडिशन होऊन लॉंग चेन तयार होते. त्याला म्हणायचं आहे तुम्हाला ऍडिशन पॉलिमर. ही झाली पहिली व्याख्या. These are the polymers which are obtained by the addition of monomers without losing any type of simple molecule. कोणत्याही प्रकारचा सिंपल मॉलिक्यूल यातून बाहेर न पडता एक एक मोनोमर ऍड होत जाऊन लॉंग चेन तिथे तयार होते. त्याला काय म्हणायचं? ऍडिशन पॉलिमर. दुसरा आहे कंडेन्सेशन पॉलिमर. दुसरी डेफिनेशन, कंडेन्सेशन. Now these are the polymers which are formed from 2 different monomer. ऍडिशन पॉलिमर. आणि आता हा कंडेन्सेशन पॉलिमर आहे. कंडेन्सेशन म्हणजे काय असतं साधारणतः? हिअर 2 मॉलिक्यूल कंबाईन टुगेदर विथ द रिमूव्हल ऑफ सम सिंपल मॉलिक्यूल. द रिएक्शन इज नोन ॲज ए कंडेन्सेशन. साधारणतः 2
मॉलिक्यूल एकत्र येतात, काही सिंपल मॉलिक्यूल वॉटर असेल, HCl असेल, मिथिल अल्कोहोल असेल, अशी सिंपल मॉलिक्यूल निघून जातात, दोन मॉलिक्यूल एकमेकाला जोडल्या जातात, याला म्हणायचं कंडेन्सेशन. आणि नंतर तो जो मॉलिक्यूल झाला, कोणीतरी निघून गेलं सिंपल मॉलिक्यूल, मग त्याचं पॉलिमरायझेशन होऊन जो पॉलिमर तयार होतो त्याला म्हणायचं कंडेन्सेशन पॉलिमर. मग आता काय व्याख्या होते पहा बरं. अगोदर आपण एक्झाम्पल घेऊया टेरिलिनचं. टेरिलिन हा कंडेन्सेशन पॉलिमरमध्ये येतो. टेरिलिन आपण दोन पदार्थापासून तयार केला होता. एक होतं टेरिप्थॅलिक ऍसिड, बेंझिन रिंग COOH दोन्ही बाजूला, आणि दुसरं होतं इथिलीन ग्लायकॉल. काय होतं, इथिलीन ग्लायकॉल आणि टेरिप्थॅलिक ऍसिड मधला वॉटर मॉलिक्यूल निघून जातो, हे झालं कंडेन्सेशन. आणि नंतर त्याचं काय होतं, पॉलिमरायझेशन होतं आणि मग टेरिलिन तयार होतो. मग अशा पॉलिमरला काय म्हणायचं ठरलं, कंडेन्सेशन पॉलिमर. दीज आर द पॉलिमर्स विच आर फॉर्म्ड बाय टू डिफरंट मोनोमर. हियर two different monomer combined together with the removal of some simple molecule like water, methyl alcohol or HCl or ammonia etc., and then it undergoes polymerization forming the condensation polymer. For example टेरिलिन or डॅक्रॉन, त्याला डॅक्रॉन म्हणतो आपण. काही अडचण याच्यात येऊन गेलेला आहे. सुरुवातीला दोन मॉलिक्यूल कंबाईन होतात, कंडेन्स होतात. कंडेन्सेशन होताना एखादा सिंपल मॉलिक्यूल बाहेर पडतो. सिंपल मध्ये कोण कोण असू शकतं, काही पॉलिमर मध्ये वॉटर असेल, कुठे अमोनिया असेल, कुठे मिथिल अल्कोहोल असेल, वगैरे वगैरे. ठीक आहे, हे झालं कंडेन्सेशन पॉलिमर. त्याच्यानंतर पॉलिमर मध्ये एक डेफिनेशन मागच्या वर्षी विचारली होती आय थिंक, ते म्हणजे इलॅस्टोमर्स. इलॅस्टिक प्रॉपर्टी असलेले पॉलिमर, इलॅस्टोमर्स. आता याची काय वैशिष्ट्य आहे पहा. जे रबर आहे, बुना एस रबर आहे, नॅचरल रबर आहे, निओप्रीन आहे, ते जे रबर बँड वगैरे असतात की नाही, रबर बँड, तर ते रबर बँड म्हणजे निओप्रीन आहे तो पदार्थ. तो इलॅस्टोमर आहे. इलॅस्टोमर म्हणजे काय, ज्याच्यामध्ये इलॅस्टिक प्रॉपर्टी आहे. ताणल्या जातं ते पुन्हा रिस्टोर होतं त्याचा ओरिजिनल आकार. मग हे निओप्रीन जे आहे किंवा रबर आहे, रबरला कमी असेल तेवढे, पण हे इलॅस्टोमर्स मध्ये जातात. मग इलॅस्टोमर्स म्हणजे काय की दीज आर द पॉलिमर्स इन विच द फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द पॉलिमेरिक चेन्स दे आर व्हेरी वीक इन नेचर and hence they can be stretched by applying the external force and they again acquire its original shape when we remove the external force. Such polymers are called as a elastomer. They have elastic property called as a elastomers. For example rubber, neoprene, पुन्हा एस रबर, हे सगळे कशात जातात, इलॅस्टोमर्स मध्ये. म्हणजे थोडक्यात पॉलिमेरिक चेन ज्या असतात, ही पहिली चेन, ही दुसरी चेन, ही तिसरी चेन, यांच्यामध्ये बिग फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आहे, म्हणून हे ताणल्या जातात. आणि हे जर फोर्सेस स्ट्रॉंग असते तर ताणल्या जाईल का, ते आपल्याकडून नाही जाणार. मग हे फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आर व्हेरी वीक. दे आर वंडरवॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट बिटवीन द पॉलिमेरिक चेन. Such polymers are called as a elastomers. कुठे वापरतात माहिती आहे, रबर बँड, टॉईज तयार करण्यासाठी याचा उपयोग होत असतो. हा झाला इलॅस्टोमर्स. त्यानंतर येतात फायबर्स. फायबर्स कशाला म्हणायचं, ज्याच्यापासून आपण फॅब्रिक्स तयार करतो, कापड तयार करतो, ते नायलॉन आहे, टेरिलिन आहे, हे फायबर पॉलिमर मध्ये मोडल्या जातं. फायबर. फायबरची व्याख्या काय सांगितलेलं आहे की दीज आर द पॉलिमर्स इन विच स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग इज प्रेझेंट इन बिटवीन द पॉलिमेरिक चेन. हे कोण आहे आता, हायड्रोजन बॉन्डिंग असते, जी वंडरवॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन पेक्षा स्ट्रॉंग असते. यामध्ये थोडीफार इलॅस्टिसिटी असते, नायलॉनला आहे विशेषतः. मग दीज आर द पॉलिमर्स इन विच a strong hydrogen bonding or dipole attraction force is present between two polymeric chains and these fibers are used for making the fabrics. Such polymers are called as a fiber. म्हणजे थोडक्यात आपण त्याच्यात कोणत्या प्रकारचे फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतात पॉलिमेरिक चेन, त्याच्यानुसार इलॅस्टोमर झाले, हे फायबर झाले, ही व्याख्या करत असतो. बरोबर आहे.
मोनोमर कोण होते त्यानुसार आपण त्याचे दोन प्रकार पाडले, कसा होता मोनोमर, पॉलिमर, इम्पिरिकल फॉर्म्युला वगैरे. तर ते पहिले दोन प्रकार. आता हे फायबर म्हणजे काय की दीज आर द पॉलिमर्स इन विच ए स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग और a strong dipole attraction force is present between two polymeric chains and they are used for making the fabrics called as a fiber. For example, nylon, terylene. चालेल, ज्याच्यापासून कापड तयार करता येतं ते त्याचं एक्झाम्पल झाले फायबर. त्यानंतर थर्मोप्लास्टिक आणि थर्मोस्टेटिंग पॉलिमर. थर्मोप्लास्टिक म्हणजे काय पहा, या डेफिनेशन विचारल्या जाऊ शकतात. थर्मोप्लास्टिक पॉलिमर आपल्या पाण्याच्या बॉटल वगैरे. आता हे असे पॉलिमर्स आहेत की ज्याला गरम केल्यानंतर हे वितळतात. प्लास्टिक, पीव्हीसी पाईप माहिती आहे, पॉलिइथिन, याला जर तुम्ही गरम केलं तर हे वितळतात नाही का. आणि वितळल्यानंतर याला थंड करा, पुन्हा ते काय होतं इथे कडक बनतात, म्हणजे सॉफ्ट होतात गरम केल्यावर, आणि त्याला थंड करा ते पुन्हा हार्ड बनतात नाही का. मग अशा पॉलिमरचा उपयोग रिसायकलिंगमध्ये आणता येतो आपल्याला, त्याचं रिसायकलिंग होऊ शकतं नाही का. दे कॅन बी रिमोल्डेड म्हणायचं याला. दे कॅन बी युज्ड अगेन अँड अगेन, दे कॅन बी रिसायकल्ड ऑर रिमोल्डेड, म्हणजे त्याचा आकार बदलता येतो आपल्याला काय करून, गरम करून. मग असे जे पॉलिमर्स आहेत त्याला काय म्हटलं जातं, थर्मोप्लास्टिक पॉलिमर. These are the polymers which become soft on heating and again they becomes hard on cooling. Such polymers are called as a thermoplastic polymers. For example, polyethylene, polystyrene, polypropylene, PVC, all these are the examples of thermoplastic. They can be used again and again. Such polymers are called as a thermoplastic polymer. काही अडचण? कसे पॉलिमर, प्लास्टिक असेल वितळतं गरम केल्यावर, मग त्याला तुम्हाला रिसेप देता येतो. बकेट असेल वितळून घ्या, प्लास्टिक झालं वितळलेलं, त्याच्यापासून बॉटल तयार करा, म्हणजे रिमोल्ड केल्या जातं त्याला थोडक्यात. अशांना काय म्हणायचं, थर्मोप्लास्टिक. आणि याच्या विरुद्ध असे काही पॉलिमर्स आहेत आता की जे तयार होत असतानाच फक्त सॉफ्ट असतात आणि एकदा का त्याला तुम्ही आकार दिला आणि थंड झाले की ते त्याचा बदलत नाही, रिमोल्ड होत नाही. त्याचं मग तुम्ही त्याला किती हिट करा ते पुन्हा काही वितळणार नाही. अशा पॉलिमर्सला म्हटलं जातं थर्मोसेटिंग पॉलिमर. टेम्परेचरच्या दृष्टीनं एकदा सेट झाले की झाले. ते बॅकेलाइट वगैरे नाही आहे तुम्हाला अभ्यासक्रमात आता. बॅकेलाइट म्हणजे ते जे स्विच असतात बघा, मोठे मोठे याचे 3 वे प्लग वगैरे असतो की नाही, तर ते जे बनवलेले असतात तर ते बॅकेलाइट पासून तयार केलेले आहेत. एकदा हा पॉलिमर तयार करतानाच फक्त सुरुवातीला तो सॉफ्ट असतो आणि एकदा का तो थंड झाला की त्याचा आकार नंतर बदलत नाही. मग आता या पॉलिमरला, तर पॉलिमर विच कॅनॉट बी रियूज्ड. इट मीन्स दॅट द polymer becomes when hard, then it remains as it is. It again not molded or cannot be melt when it is heated. Such polymers are called as a thermosetting polymer. For example, bakelite, phenol formaldehyde polymer. तर अशा ह्या काही डेफिनेशन्स आहेत प्रकरणात. बस, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. एवढं प्रकरण आहे. काही लो डेन्सिटी पॉलिमर, काही हाय डेन्सिटी पॉलिमर हा शब्द आलेले आहेत, पण त्याच्यावर काही प्रश्न विचारण्यासारखं वाटत नाही. हे पॉलिइथिन, पॉलिप्रोपिन हे लो डेन्सिटी पॉलिमर आहे. तर तेवढं पाहून घ्याल. इथे हे प्रकरण आपलं संपलं. एवढेच पॉलिमर आहेत. सगळे पॉलिमर घेतले आपण. ते 2 तुम्हाला अभ्यासक्रमात नाही म्हणून सोडून दिले.